मागील काही दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात खरीप हंगामातील सोयाबीन आणि इतर पिकांवर कीड रोगांचा प्रादुर्भाव आढळून आल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. अशात शेतकऱ्यांना महागड्या औषधांची फवारणी करावी लागत असून पीक वाया जाण्याची भीती व्यक्त केली जाते. केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतून राज्यातील शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये दिले जातात. काही महिन्यांपासून राज्य सरकारनेही नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत 6,000 रुपये देण्याचे जाहीर केले. मात्र एक हप्ता दिल्यानंतर अद्यापही राज्य सरकारकडून नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता वितरित करण्यात आलेला नाहीये. दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य शासनाकडून विविध घटकांसाठी लाभाच्या योजना जाहीर केल्या जात आहेत. मात्र नमो शेतकरी योजनेचा निधीचा दुसरा हप्ता वितरित करताना राज्य सरकार आखडता हात घेत असल्याचं दिसून येतंय. जिल्ह्यातील हळदीच्या व्यापाराला चालना देण्यासाठी मार्च 2024 पासून सुरू झालेली सांगली परळी वैजनाथ एक्सप्रेस उपयोगी ठरणार आहे. याशिवाय राज्यातील आणि राज्याबाहेरील हळदीच्या बाजारपेठांना जाणे या गाडीच्या माध्यमातून सुलभ होणार आहे. सांगलीची हळद बाजारपेठ जगप्रसिद्ध आहे. सांगलीत हळद पॉलिश करणे तसेच पावडर करण्याची प्रक्रियाही होते. दरवर्षी 25 ते 30 लाख क्विंटल हळद पावडर सांगलीतून विदेशात निर्यात होते. महाराष्ट्रात सांगली शिवाय नांदेड, हिंगोली, जालना, वसमत, औरंगाबाद येथील हळदीची शेती होते. निजामाबादच्या हळदीचीही ख्याती आहे. या सर्व हळदीसाठी ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्यांना सांगलीशी जोडण्याचे काम सांगली परळी वैजनाथ एक्सप्रेस करीत आहे. गाजर गवताला नष्ट करणारे झायगोग्राम भुंगे नाममात्र दरात शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेत. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्या माध्यमातून हे काम मागील बऱ्याच वर्षापासून सुरू आहे. तसेच शेतकऱ्यांचाही सदर भुंगे खरेदीस दरवर्षी मोठा प्रतिसाद मिळतो. यंदाही भुंगे खरेदीसाठी शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यंदाही वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून हा कार्यक्रम ठेवण्यात आलाय. शेतकऱ्यांना गाजर गवताच्या नियंत्रणासाठी भुंगे प्रभावी माध्यम असल्याचं दिसून येतंय. अधिक उत्पन्न देणाऱ्या बदलत्या हवामानास अधिक अनुकूल बायो फोर्टिफाईड 109 बियाण्यांचे वाण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सादर केले. हे बियाणे कृषी आणि बागायती पिकांसाठी महत्वाचे आहे. या उपक्रमाचा उद्देश कृषी उत्पादकता आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हा आहे. 61 पिकांशी संबंधित हे नवीन वाण कमी खर्चात उपलब्ध होणार असल्याने शेतकऱ्यांच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खिशात थोडाफार पैसा टिकण्याची शक्यता वाढली आहे. या जाती भारतीय कृषी संशोधन परिषदेने विकसित केल्यात. 61 पैकी 34 शेतातील पिके आणि 27 बागायती पिके मोदींनी पुसा कॅम्पस मधील 3 प्रायोगिक कृषी प्लॉट्स मध्ये हे बियाणे सादर केलंय. समृद्धी महामार्गालगत कृषी केंद्रे आणि नवनगरे विकसित करण्याचा मार्ग मोकळा झालाय. विदर्भ आणि मराठवाड्यातील 60 ठिकाणी ही कृषी केंद्रे उभारण्यासाठी जवळपास 61% शेतकऱ्यांनी संमती दर्शवली आहे. त्यातून नवनगरे, कृषी माल प्रक्रिया उद्योग आणि औद्योगिक वसाहती उभारण्यात येणार आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने आपला सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला असून 15 दिवसात तो जाहीर होऊ शकतो. समृद्धी महामार्गालगत 18 ठिकाणी कृषी केंद्रे आणि नवनगरांचा विकास केला जाणार आहे. इंटरचेंजनिक भूसंकलन करून शेतकऱ्यांच्या भागीदारीने ही नवनगरे वसवली जाणार असून शेतकऱ्यांना जमिनीच्या मोबदल्यात 30% विकसित भूखंड दिला जाणार आहे. तर शेतकऱ्यांना काही वर्षांपर्यंत दरवर्षी एकरी 75,000 रुपये देण्याचा प्रस्तावित आहे. सांगोला बाजार समितीच्या वतीने व्यापारी आणि परप्रांतीय व्यापाऱ्यांची संयुक्त बैठक बाजार समितीमध्ये आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला परप्रांतीय डाळिंब व्यापाऱ्यांसह स्थानिक व्यापाऱ्यांनी अत्यल्प प्रतिसाद दिल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती ऍक्शन मोडवर आली आहे. बाजार समितीचा परवाना नसलेल्या व्यापाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार असल्याचे बाजार समितीचे सभापती समाधान पाटील यांनी सांगितले. डाळिंबांचे कोठार म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या सांगोला तालुक्यात डाळिंबांची खरेदी आणि विक्री करण्यासाठी मोठ्या संख्येने परराज्यातील व्यापारी सांगोल्यात वास्तव्यास आहेत.
सन 2023 मधील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5,000 रुपये अर्थसहाय्य दिले जाणार आहे. सदर रक्कम सोयाबीन कापूस उत्पादक असलेल्या आणि ज्यांनी ई पीक पेऱ्यांची नोंदणी केलेली आहे अशा सर्व शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. शेतकऱ्यांचे आधार कार्ड, बँक खाते संलग्न असलेली माहिती कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या खात्यांवर रक्कम वर्ग करण्यासाठी वापरावी. यासाठी शेतकऱ्यांनी वैयक्तिक संमतीपत्र किंवा सामूहिक शेती असल्यास सामूहिक नाहरकत प्रमाणपत्र तातडीने सादर करावे, जेणेकरून लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी वितरित करता येईल, असे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितलंय.